विवांच्या बड्डेनिमित्त अनंत म्हणला वेगळा उपक्रम करू, एक झाड लाव. पण झाड लावणं तेवढं सोपं नाही, डोंगरात बोळ पाडायचे. लय कष्ट लागले. विवांनाही माती काढली आणि बाळ म्हणला मी दाखवतो कशी माती काढायची. बाळानेही माती अशी छान काढून दाखवली. बड्डे दिवशी वेगळा उपक्रम झाडं लावून निसर्ग जपण्याचा. चला भारी वाटलं. दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं असं की इथं पाणी जरा घाण असल्यानं हे सारखेच बोळं बुजायला लागले. त्याला ठिबकचे तशा ठुट्या लावल्या होत्या पण त्या क्लोज व्हायला लागल्या. म्हणून गावाकडे असाच प्रयोग केला होता. त्याला बोळ पाडून घेतले भाजून असं जाळाच्या आणि जिथं वर येऊन पाणी चाललंय ते तिथून असं ती गुंडी लावून घेतली, जेणेकरून तिथं पाणी दुसरीकडे जाऊन झाडाला जावा. आणि खालून असं ते जाळानं भाजून असं म्हणजे गरम करून बोळ केलं, म्हणजे ते बोळ मोठं व्हावा आणि त्यामधून कचरा निघून जावा. काहीतरी प्रयोग करावा लागतोय. आणि अनंताला 2 दिवसापूर्वी लय त्रास झाला खडा बोळ पाडायला. मला टिकाव चांगला नाही, म्हणून त्यांनी एक नवा टिकाव आणून दिला मला. म्हणला हे असं करावं लागतंय, शेवटावं लागतंय ना, असा मजबूत टिकाव पाहिजे. तर आणून दिला मित्रांनी टिकावनं. तर मग परत आज सुरू केलं काम. पण लयच हाड जाऊ लागला. दगड भेटला. मग दगड असू जा म्हणलं, काय असला आयुष्यामध्ये भरपूर असे मोठे दगड आले, पण त्याला काढूनच पुढे गेलो. मशीन बी फसली. म्हणलं फसूचा हरकत नाही म्हणलं, पण ह्याला मी काढूनच पुढे चालणार. ह्याला काढल्याशिवाय दम नाही खाणार. भले हातात रक्त का निघाना, मशीन निघाली आणि ते दगड पण निघाला. आयुष्यामध्ये असे संकट छोटे मोठे असतात, पण त्यांना असं ढकलून त्यांना काढूनच पुढे जावं लागतंय. सवय आहे मला अशा आयुष्यात भरपूर पहिले असे संकट आलेले आहेत. छान असा दगड काढून घेतला. चला म्हणलं आता दुसरे खड्ड्याला लागू, कारण की रोजचंच काम आहे खड्डे करणे, झाडं आणणे, झाडं लावणे. पण विशेष गोष्ट की काल परवाच्या व्हिडिओमुळं प्राणी मित्रानं, पक्षी मित्रानं, वृक्ष मित्रानं मला 1000, 2000, 400, 500 असे करून 41,000 रुपये अकाउंटवर ट्रान्सफर केले. तर आता त्याचा व्हिडिओ विशेष असा वेगळा बनवतो. आणि त्याच्यामुळं त्या पैशाचं माझ्याकडल्या काही पैशानं असं आता आपण 2 एकर ते 1.5 एकर अजून झाडं लावणार आहेत. आज वापस झाडं 5-6 लावून घेतले. भारी आहे. एकटा वाटलं होतं, एकट्यानं सुरुवात केली, किती लावू शकणार आहे, अर्धा एकर झालं, लय झालं. पण आता नाही, आपल्याला आता टार्गेट वाढवायचं आहे. आपल्याला कमीत कमी 2 एकर ते अजून 1.5 एकर कंपाऊंड करून, कंपाऊंडचा नियोजन करून आपल्याला झाडं लावायचे आहेत. आता ट्रॅक्टरसवाले भाऊलाही बोललो, आता उद्या परवा ट्रॅक्टरनं खड्डे पाडून घ्यायचे आणि कंपाऊंडचे करून घ्यायचे. चला आज किशोर भाऊ, प्रिया, अनंता, कोमल, बाळा, माडी सगळ्यांनी मिळून आज झाडं लावून घेतले. छान वाटलं. चला आयुष्य काहीतरी निसर्गासाठी वाहून गेलेलं.